उत्तर मिळणार आहे स्वामी.
या नगरीची. आपल्या या पुण्यभूमीवरती काही पुऱ्या आहेत, त्या फार पावन आणि पवित्र आहेत. अयोध्या, मथुरा, माया, तर नावाप्रमाणेही प्रथम आणि अक्षराप्रमाणेही अयोध्या. अयोध्यासमध्ये का, अयोध्यासमध्ये का, दुसऱ्या कुठल्याही नगरीमध्ये या जिथं पुढे सांगितलं त्यामध्ये जन्म घेऊ शकत होते. त्याचं एकमेव कारण आहे, जे कारण त्यांच्या नावात आहे. अयोध्या. ज्या शहराला, ज्या नगराला कुठलाही राजा जिंकू शकला नाही अशी ती अयोध्या. म्हणून भगवान विष्णूंनी विचार केला की आपण या नगरीमध्येच राहू. आणि वर्तमान मध्ये या राज्यात राज्य करत आहेत महाराज दशरथ. महाराज दशरथ कसे हो? ईश्वा कुकुल कीर्ती भूषण या नगरीचे करतो रक्षण. ईश्वा कुकुल कीर्ती भूषण या नगरीचे करतो रक्षण. सामान्य भाषेमध्ये सांग. राजे दशरथ कसे? राजे दशरथ घरी चंद्रसा, नगरी इंद्रसा आणि सूर्य दशा संवेद अर्थात रणांगण. आणि लक्षात घ्या की आपला सिनेमा सृष्टीच्या लोकांनी या आपले जे देवराज इंद्र आहेत त्यांची फार टिंगल केली हो. जर ते एवढे कॅपेबल नसते, जर ते एवढे त्यांच्यामध्ये कॅपॅसिटी नसते की देवराजाची देवराज जे आहे त्याची ते रक्षा करू शकते, त्याचे राज्य बनवू शकते, त्याचे ते राजा बनू शकेल, तर ते कुठल्याही ऋषीमुनींनी त्यांच्यावरती आज प्रत्येक शास्त्रामध्ये त्यांच्यावरती स्तुती नसती केली, त्यांच्यावरती श्लोक नसते लिहिले. हे आपल्या सिनेमाच्या सृष्टीच्या लोकांनी आपल्या देवाची टिंगल केली की इंद्राला खुर्चीची काळजी आणि खुर्चीला इंद्राची काळजी, असं नाही आहे. लक्षात घ्या, जर आपण आपल्या धर्माची रक्षा करू शकणार नाही तर दुसरे लोक देखील तेच आहे. आणि ही सुरुवात कुठून होती? आपल्या लेखनापासून, आपल्या पुराणापासून. तो कुठल्या तरी शाळेत कॉलेजमध्ये जो ऐकून येतो आणि तो आपल्याला सांगतो की बाबा मी आज इंद्राची आणि आज देवाची अशी जोक ऐकला, चुकला ऐकला, हे आपल्याला तिथे सांगायला. आजच्या काळामध्ये आपण आपल्या पोरांचं जीवन बंद नाही करू शकत. एवढी आपली कॅपॅसिटी नाही, एवढी आपली पात्रता नाही की तू देवाला, आपल्या देवाला वाटेल तसा बोलला म्हणून तुला आज मी जेवण देणार नाही. आपण काय करायचं? त्यांना सांगायचं की आज तू आपल्या देवाला असं बोलला ना म्हणून आज आम्ही जेवत नाही. मात्र एवढं तरी करायला पाहिजे. महाराज दशरथ कसे होते? घरी चंद्रसा, सगळ्यांना रिस्पेक्ट देणं, सगळ्यांना मान देणं, नगरी इंद्रसा, सगळ्यांना सांगायला पाहिजे हा बाबा तुझं काही बरं आहे ना, सगळं सगळे योगी आहेत ना, काही गरज असेल तर सांग. आणि रणांगणी सूर्य तेजस्वी
असली हे लक्षात घ्या. राजा दशरथाचा प्राण कधी फुकट जात नव्हतं, ते एवढे विद्यमान होते. राजे दशरथ आणि त्यांच्या 3 पत्न्या कैकेयी, कौसल्या, हे महाराजांची चर्चा करत होते घरी की महाराज आज वयाची 50 उलटली आहे, पण काही आपल्याला राज्याला काही पुत्र प्राप्ती नाही. पुढे हे राज्य हे चालवणार कोण, या राज्याचा उत्तराधिकारी कोण. राजा हे सगळं ऐकून आपल्या कुलगुरूंकडे लक्षात घ्या. राजे कुलगुरूंकडे गेले की राजा आहे म्हणून त्यांनी आपल्याकडे यायचं असं जमत नाही. राजे कुलगुरूंकडे गेले, वशिष्ठांकडे, त्यांना सांगितलं की गुरुवर